नारायण राणेंसोबत एका मुद्द्यावर वाद झाले होते। आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही। जेव्हा आमची भेट होते तेव्हा आदरानं वागतो असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितलंय। माझ्या याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे, चुकीचं आहे असंही केसरकर म्हणाले। यावेळी पत्रकार परिषदेत मी राणेंचं नाव घेणार नाही हे सांगायलाही केसरकर विसरले नाहीत। मी काल केलेलं वक्तव्य होता त्याबद्दल मी स्पष्ट करतो की उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करायची होती, त्याबद्दल कोणीही बोललं नाही। मी बोललो त्यामध्ये खोटं आहे असं कोणीही बोलले नाही। म्हणजे त्यांना युती करायची होती पण आम्ही केली तर ते चुकीचं असं कसं असं केसरकर म्हणाले। काय म्हणाले पाहूया दीपक केसरकर। त्यांनी सुद्धा याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की ज्या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे साहेबांची नाव घेऊन ज्या ठिकाणी उभे राहिले ते सर्व लोक निवडून आलेले आहेत। ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे आताची झालेली भाजप आणि शिवसेनेची युती याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने मोहर उठवलेली आहे, त्याला संमती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तीच युती लोकांच्या समोर जाईल, वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये एकत्रितपणे लोकांच्या समोर जाईल आणि ते जिंकेल 100%, याची मला खात्री आहे। मी हिंदी में 2 मिनटात सांगतो कि मैंने जो मुद्दे उठाए थे कल उसको कहीं पे डाइवर्ट किया जा रहा है। मेरा मुद्दा ये था कि जो कहा जा रहा है उद्धव साहब की तरफ से कहा गया था कि मेरे फैमिली पे जब आरोप हुए तो आप लोग चुप बैठे थे, तो इसका जवाब मैंने ऐसे दिया था कि हम लोग चुप नहीं बैठे। हम लोग देश की जो सर्वोच्च नेता है उनके पास हमने पहुंचाया था कि ठाकरे फैमिली की बदनामी होना अच्छा नहीं है। तो ये बातें उन्होंने भी मान ली थी। अच्छी तरह से रिलेशंस इंप्रूव हो गए थे और उसके बाद सेना और बीजेपी इकट्ठा आने के भी संकेत मिले थे और उस तरफ जो कदम बढ़ाए जा रहे थे उसके बारे में मैंने उस प्रेस कॉन्फ्रेंस में कहा था। मैंने ये भी कहा था अगर मैं जो बोल रहा हूँ वो बातें झूठ है तो मैं सार्वजनिक जीवन से निवृत्त हो जाऊंगा। इसका मतलब साफ है कि ये तय हुआ था कि सेना बीजेपी इकट्ठा आएंगी। अगर उद्धव साहब ने ये निर्णय लिया था तो अब वो बाकी लोगों को विश्वासघात की क्यों बोल रहे हैं? या तो आदित्य जी की जब यात्रा चलती है तो हमारे आमदारों को गद्दार क्यों बोला जा रहा है? ये बात गलत है। आप जो करना चाहते थे वही शिंदे साहब ने किया है और उसमें कोई भी गलती नहीं है, क्योंकि महाराष्ट्र की जनता के सामने हम सेना बीजेपी युति ऐसे ही सामने गए थे और उसी के लिए जनता ने भी वोट किया था। तो और आज भी आपने देखा कि शिंदे साहब और फडणवीस साहब जब इकट्ठा आते हैं तो महाराष्ट्र में जो भी इलेक्शन हुए उसमें युति की ही जीत हुई है। तो इसका मतलब साफ है कि महाराष्ट्र की जनता युति के फेवर में है और वो युति के साथ ही रहेगी। दूसरी चीज ये है कि जब कभी भी मैं राणे साहब का जिक्र करता हूँ तो मेरा जो उनसे पहले एक बार जो भी संघर्ष हो चुका है वो तो भूतकाल की बात होगी। उसके बाद हमें कोई भी संघर्ष नहीं हुआ था। फिर भी जब मैं उनका नाम लेता हूं तो उसका सीधा संबंध उनके और मेरे संघर्ष से जुड़ा जाता है। और मैंने जो कल बोला था उसको आप चेक करके देखिए, उनके बारे में मैंने कुछ भी गलत चीज नहीं बोली थी। उसके बावजूद भी जब उस पर स्ट्रिप आती है तो स्ट्रिप क्या रही थी कि मोदी साहब को मैंने राणे साहब की कंप्लेंट की। ये बिल्कुल गलत है। मैंने कभी भी कंप्लेंट नहीं की है। सच तो ये है कि ठाकरे फैमिली पे जब उनके बदनामी का एक बात चल रही थी महाराष्ट्र में, तो उसके बारे में हमने मैसेज दिया था, हाईएस्ट अथॉरिटी को मैसेज दिया था। और उसके बाद ठाकरे जी के और बीजेपी और स्पेशली मोदी जी से मुलाकात भी हुई थी। उनका इकट्ठा आने के बारे में भी, फिर से युति करने के बारे में भी तय हुआ था। अगर ये तय हुआ है तो इसके बावजूद भी आप लोगों में गलत फहमियां क्यों पैदा कर रहे हैं? अगर आप बीजेपी के साथ युति बनाने वाले थे, पहले भी आपकी युति रह चुकी है, तो आप दूसरों को क्यों कोस रहे हैं? आप यात्राओं क्यों निकाल के लोगों को गुमराह क्यों कर रहे हैं? ये मुख्य मुद्दा था उस प्रेस कॉन्फ्रेंस को, उसको डाइवर्ट किया जा रहा है। और इसके बारे में मैंने बोला है कि इसका जवाब दे दे। अगर जवाब उनके पास होता तो वो जवाब देते, लेकिन वो किसी दूसरी बात पे डाइवर्ट करने की कोशिश कर रहे हैं। आज भी महाराष्ट्र की जनता ये जानना चाहेगी कि उद्धव साहब ने ये वचन दिया था या नहीं कि वो फिर से बीजेपी के साथ जुड़ जाएंगे।
अगर मैं झूठ बोल रहा हूं तो मैंने तो पहले ही बोला है कि मैं अपना जो सार्वजनिक जीवन से मैं निवृत्त हो जाऊंगा। मैं एक सच्चा आदमी हूं, जो भी बोलता हूं मन से बोलता हूं, सच्ची बात बोलता हूं, और इसीलिए मुझे मेरा ऐसा कहना है कि मैं जो सच बात बोल रहा हूं उसका जवाब भी महाराष्ट्र की जनता को मिलना चाहिए। एकंदरीत राज्यात राजकीय घडामोडी जोरदार सुरू आहेत, कॅबिनेटचा विस्तार होत नाहीये आणि आज पुन्हा आपण पाहिलं असेल, जर काल दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत राणे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेवर टीका केली, त्याला प्रत्युत्तर दिलंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी जोडले जातात, अधिक माहिती देत आहेत दिगंबर वालावलकर। काय सांगाल एकंदरीत काय जे आज युटर्न जो घेतला दीपक केसरकर यांनी, कशा बाबतीत का घेतला असेल? नाही सर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण आज माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी जी पत्रकार परिषदेमध्ये भूमिका घेतली, या भूमिकेमध्ये काल जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये दीपक केसरकर यांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली होती। आदित्य ठाकरेंवर राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरे यांची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केला होता आणि त्यानंतर एकूणच राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। मात्र जर बघितलं असेल तर काल ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणी उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि या संदर्भात वेगवान घडामोडी घडू लागल्या, त्यानंतर आज दीपक केसरकर यांनी जे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून गेले काही दिवस सर्वांसमोर येत आहे, या दीपक केसरकरांची कुठेतरी राजकीय कोंडी झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दीपक केसरकरांना सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे का, असा पण आता एक प्रश्न निर्माण होऊ लागलाय। कारण दीपक केसरकर यांनी आज थेट जे केसरकर आजपर्यंत राणे विरोधक म्हणून आपली ओळख सगळ्यांना सांगत होते, त्याच राणेंबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करायला मी तयार आहे, असं महत्वपूर्ण वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आणि त्यामुळे जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाला कुठेतरी एक दबाव तंत्र किंवा शिंदे गटाकडून केसरकर यांच्यावर दबाव आल्याचं बोललं जात आहे। काल आमदार नितेश राणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते आणि त्यानंतर कदाचित फडणवीस यांच्याकडून सुद्धा दीपक केसरकर किंवा मुख्यमंत्री शिंदे गट जे एकनाथ शिंदे त्यांच्या गटाच्या काही जणांना हे सांगितलं गेलं असावं की तुमच्या प्रवक्त्यांना सबुरीने घ्यायला सांगा, भाजपच्या कुठल्याही नेत्या किंवा आमदारांवर टीका करू नका। त्यामुळे कदाचित ही भूमिका किंवा हा युटर्न दीपक केसरकर यांना घ्यावा लागला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। बरोबर। तरी आणखी एक प्रश्न निर्माण होतो, कारण दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जे वाद आहेत किंवा जे वितुष्ट आहे ते सर्वांना माहिती आहे आणि आता नाही, हे पहिल्यापासून सुद्धा आहे, परंतु हे आताच का समजलं? कारण यापूर्वी सुद्धा दीपक केसरकरांनी त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले, नारायण राणे यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत। मग यावेळेस हे जे पक्षश्रेष्ठी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील जे मुख्यमंत्री आहेत आता आणि किंवा फडणवीस असतील, आताच का बोलले असतील? त्यावेळी का बोलता? म्हणजे जवळपास दीड महिन्यापूर्वी सुद्धा असेच आरोप प्रत्यारोप झाले होते। नाही सर, एक जर प्रामुख्याने बघायला गेलं तर मंत्रिमंडळ विस्तार आज होणार उद्या होणार अशा तारखावर तारखा मिळत आहेत आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। त्यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार नितेश राणे आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे दोघे जण दावेदार मानले जात होते। मात्र काल ज्यावेळी केसरकर यांच्याकडून वक्तव्य आलं, हे कुठेतरी दीपक केसरकर यांचं मंत्रिपदाच्या यादीतून नाव वगळलं गेलं की काय अशी शक्यता राजकीय गोटात सुरू झाली वर्तवण्यात आणि त्यानंतर मात्र दीपक केसरकर यांच्या भूमिकेनंतर आज दिवसभरात जे घडलेले प्रसंग बघितले, काल नितेश राणेंनी घेतलेली आक्रमक भूमिका असेल ती बघितली। आक्रमक भूमिका जरी नितेश राणेंनी माध्यमांसमोर मांडली नसली तरी त्यानंतर ज्या घडलेल्या घडामोडी आहेत आणि त्यानंतर घडलेले राजकारणात झालेले बदल, दीपक केसरकरांसारखा संयमी शांत आणि संयमी राहून आक्रमक भूमिका घेणारा प्रवक्ता ज्यावेळी आपली भूमिका बदलतो त्यावेळी कुठेतरी नितेश राणे यांनी सुद्धा घेतलेल्या संयमीपणा मागे आक्रमकतेचं दर्शन झालं असं म्हणावं लागेल आणि त्यामुळेच ही भूमिका आज त्यांना कदाचित बदलावी लागली असेल। बरोबर। तरी मग एकत्र असं म्हटलं जातं काही ठिकाणी अशा सुद्धा काही हे होत्या की
दीपक केसरकर यांना पालकमंत्री पद मिळणार नाही आणि ते नितेश राणेंना मिळणार, त्यामुळे आता त्यांना समजलं असेल दीपक केसरकर यांना, त्यामुळे ते आता कुठेतरी त्यांनी युटर्न घेतलाय असं म्हटलं. ते काय सांगाल या संदर्भात? नाही, या संदर्भात तर प्रामुख्याने बघायला गेलं तर आज पालकमंत्री पद कोणाला मिळेल, मंत्रीपद कोणाला मिळेल हे आज जरी कुणी निश्चित सांगू शकत नसलं, जो परवाचे दिवस जो मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिवस निश्चित केला गेला त्याची पण तारीख अचानक बदलली गेली. त्यामुळे मंत्रीपद कोणाला मिळेल हे जरी अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी मात्र कुठेतरी सत्ता संघर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी जरी प्रत्यक्ष जाहीर कोणी केलं नसलं तरी दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांच्यामध्ये एक अंतर्गत संघर्ष होण्याची शक्यता, आणि भाजपकडून नितेश राणे यांना जर ताकद दिली गेली तर कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात दीपक केसरकर यांना त्यांचे विरोधक समजले जाणाऱ्या राणेंशी जुळून घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे दीपक केसरकर यांना राणेंशी जर जुळून घ्यायचं असेल तर त्यांना काहीतरी या अनुषंगाने हालचाली कराव्या लागतील. मग त्याऐवजी राणेंना डिवचून कुठेतरी राणेंच्या तोंडातून एक वक्तव्य काहीतरी काढणं किंवा राणेंना डिवचणं आणि त्यानंतर राणेंकडून जो आक्रमक पवित्रा घेतला जाईल अशी अपेक्षा कदाचित केसरकर यांची असावी. मात्र ती अपेक्षा या कालच्या 1-2 घडामोडींमध्ये जर बघितली तर ही अपेक्षा कुठेतरी फेल गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राणेंकडून मंत्रीपदाची अपेक्षा होणं आणि दीपक केसरकर हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक असणं, या दोन्ही जरी गोष्टी सत्य असल्या तरी मात्र प्रत्यक्षात पालकमंत्रीपद कोणाला मिळणार हे अद्याप मात्र निश्चित झालेलं नाही, आणि ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयानंतरच अंतिम होईल. बरोबर. तरी आणखी एक प्रश्न निर्माण होतो की आज काही ठिकाणी बातम्या सुद्धा अशा आल्या असतील काही सोशल मीडियावर वगैरे की प्रवक्तेपद त्यांचं काढून घेतलं जाणार आहे, परंतु असं काही माहिती अजून नाहीये. पण तुमच्याकडे काही या संदर्भात अपडेट आहेत का? दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून जाहीर केलं गेलं. त्यानंतर आज जर एक चुकून उदय सामंत जे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते, या उदय सामंत यांच्याकडून पण ट्विट करताना मुख्य प्रतोदाचा चुकीने उल्लेख झाला दीपक केसरकर यांचा. राणेंवर टीका केल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांची घेतली गेलेली भेट, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात प्रामुख्याने कणकवली नगराध्यक्ष यांनी केलेलं वक्तव्य आणि केलेला भाजपा कार्यकर्त्यांना केलेलं आवाहन, त्यानंतर या संदर्भात जर एकूण बघितलं असेल तर कुठेतरी राणेंकडून शांत आणि संयमी भूमिका घेतली गेलेली असताना दीपक केसरकर यांच्याकडून सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेला किंवा या संपूर्ण घटनेला उत्तर देणं आज टाळलं गेलं. आणि नितेश राणेंनी सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांच्या आरोपांना किंवा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना टाळत असताना हिंदुत्वासाठी सर्व माफ केलं असं सांगितलं. त्यामुळे कुठेतरी केसरकर आणि राणे यांच्यातील वाद टोकाला गेलेला असला तरी पण या वादांवर राणे कुटुंबियांकडून कुठल्याही आक्रमक भूमिका घेतली गेलेली नाही. असा काही वेळापूर्वीच आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार शिंदे गटाचे जे आमदार किरण पावसकर जे शिंदे गटात सहभागी झाले ते किरण पावसकरनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण जर घडामोडी बघितल्या माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना शिंदे गटाच्या प्रवक्ते पदावरून हटून त्यांच्या जागी किरण पावसकर यांची नियुक्ती केली जाईल अशा चर्चा माध्यमांमधून सुरू होत्या. मात्र या संपूर्ण प्रक्रियेला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी आजची दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी राणेंशी जुळून घेण्याची घेतलेली भूमिका ही जर पाहिली असेल तर येत्या काळात दीपक केसरकर यांना शांत आणि सबुरीने घेण्याचा सल्ला पक्षाकडून शिंदे गटाकडून दिला गेल्याचं बोललं जात आहे. दीपक केसरकर यांच्या दृष्टीने जर पुन्हा राणेंवर टीका मी करणार नाही ही जी वक्तव्य करण्याची वेळ आली म्हणजे कुठेतरी केसरकर यांची पक्षश्रेष्ठींकडून कान उघडणी केली गेली असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. नक्कीच हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की कान उघडणी केली गेली असेल, परंतु दुसरी एक जर बाजू पाहिली असेल वालावलकरचा की या संदर्भात नारायण राणे कायम नेहमीच केंद्रीय मंत्री नारायण राणे केसरकरांवर आगपाकड करत असतात, परंतु कालच्या प्रेस नंतर म्हणजे केसरकरांच्या प्रेस नंतर ते आज नितेश राणे सुद्धा आपण पाहिलं असेल तर थोडेसे मवाळ होते.
आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या संदर्भात सुद्धा त्यांनी काही ट्विट केलं नाहीये किंवा त्यांनी कुठलीही पत्रकार परिषद घेतली नाहीये. काय एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा काही म्हणजे दोन्ही जे गड म्हणजे केसरकर असतील किंवा राणे गड असतील हे आता काही समझोता करतील, काय वाटतं तुम्हाला भविष्यात? सध्या तुर्तास जर बघितलं असेल तर दीपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला होता. बरोबर. या प्रश्नाच्या वेळी दीपक केसरकर यांच्यासारखे खूप आमदार आहेत असं एक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. त्याचबरोबर आमदार नितेश राणे यांना आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबईमध्ये ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळी नितेश राणे यांनी हिंदुत्वासाठी सर्व माफ केलं असं सांगत यावर बोलणं टाळलं. प्रामुख्याने भाजपची संस्कृती किंवा भाजपची रणनीती ही राणे कुटुंबियांनी अंगीकारली किंवा अंमलात आणली असं याचा अर्थ काढावा लागेल. कारण जे राणे कुटुंबीय शिवसेनेच्या विरोधात अत्यंत आक्रमक होऊन तुटून पडत होते त्या राणे कुटुंबियांनी मात्र वारंवार शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या केसरकर यांनी अनेकदा टीका करून सुद्धा त्यांना आक्रमक स्टाईलने उत्तर देणं टाळलं. त्याला जर अपवाद निलेश राणे वगळले तर नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे या दोघांनी उत्तर देणं टाळलं. मग असं उत्तर देणं टाळलेलं असताना केसरकर यांनी वारंवार त्यांच्यावर आरोप करणं किंवा त्यांना कुठेतरी उचकावणं हे जे प्रकार जर बघितले असतील तर राणेंकडून घेतलेली संयमाची भूमिका ही भाजपच्याच रणनीतीचा किंवा भाजपच्या एका स्ट्रॅटेजीचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या नेत्यांकडून सूचना दिल्यामुळेच कदाचित राणेंनी हा संयम घेतला असेल. अन्यथा राणे एवढे शांत आणि संयमी भूमिका घेऊन आपल्यावर आरोप झाल्यानंतर शांत आणि संयमी भूमिका घेऊन राणे थांबलेले नव्हते आणि थांबणारही नाहीत. मात्र कुठेतरी भाजपच्या नेत्यांमुळे आणि मंत्रिमंडळ विस्तारात कदाचित नितेश राणेंचं नाव हे अंतिम समजलं जात असल्यामुळे हे सगळं संयमी भूमिका घेतली गेल्याची शक्यता आहे. बरोबर. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.